पूजा केडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं समजतंय। कागदपत्र तपासणीसाठी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली होती आणि तपासणीला हजर न राहिल्यानं त्यांची ही कार जप्त करण्यात आलेली आहे। ऑडी कार वाहतूक विभागाच्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात ही आता कार आणण्यात आल्याची माहिती मिळते। पूजा केडकर यांनी या ऑडी कारचा 2 दिवसांपूर्वी 27,600 रुपयांचा दंड सुद्धा भरलेला होता। 30 ऑडी कार आता पोलिसांनी जप्त केल्याचं समोर येत आहे। वादग्रस्त IPS अधिकारी पूजा केडकर यांची गाडी आज पोलिसांनी जप्त केलेली आपण बघू शकतो की काल संध्याकाळच्या सुमारास ही गाडी सापडत नसतानाही त्यांनी घरासमोर सोडली आणि त्यानंतर ही गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। एकंदरीत या गाडीवर 26,000 रुपयाचा दंड असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, पण त्याचबरोबर जी कागदपत्र अपेक्षित आहेत ती कागदपत्र अजूनही मिळालेली नाही, त्यामुळे कारवाई काय करायची हा पोलिसांपुढे प्रश्न आहे। पण एकंदरीत आज मात्र एवढं नक्की आहे की ही गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। ज्या गाडीवर महाराष्ट्र शासन गेलं होतं व त्याचबरोबर लाईट लावला होता, लाल कलरचा जो दिवा होता तो लावला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद या ठिकाणी निर्माण झाला होता। आणि या खाजगी ऑडी कुणाच्या नावावर आहे व त्याचप्रमाणे या गाडीवर आता काय कारवाई होणार हे बघणं आता सर्वात महत्त्वाचं आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। तर मनोरमा खेडकर यांच्या घरावर आता पुणे पोलिसांनी नोटीस लावल्याचं सध्या समोर आलंय। शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत कारणे दाखवा ही नोटीस लावण्यात आली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर आता अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्या घराबाहेर ही नोटीस लावण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी आता जी नोटीस आहे ती चिकवायला सुरुवात केलेली आपण बघू शकतो की हेच ते घर आहे। अरे आधे अधिकारी है वो इस बंगले के गेट के ऊपर ये जो गुन्हा दाखल झाला त्या संदर्भामध्ये चौकशी करणार आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पूजा केडकर यांचा फास्ट आवड जातोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, पण पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे।